काय करतोय आपण आतापर्यंत आपले जे काही ऑब्जेक्ट झालेले आपण किलर कोड प्रॅक्टिस करून बघितलेले आहे, ठीक आहे. पण आता आपल्याला करायचं काय, तर आपल्याला असे 2-3 प्रॅक्टिकल्स बघायचे आहे जे इथे पॉसिबल नाही आहे करणे, कुठे किलर कोडामध्ये. तर आपल्याला रिक्वायरमेंट असेल कशाची, मिनी क्यूबची. ओके, कारण किलर कोडा कसा आहे तो आपल्याला इंटरनेट एन्व्हायरमेंट तर देणार नाही. तर त्यासाठी आता आपण करून बघू मिनी क्यूबचं इन्स्टॉलेशन. व्हॉल्यूम्स तुम्ही बघितलंय, यामध्ये एक अपडेट असा पण देतो की आता असा हा जो पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम आपण करतोय हाच एक प्रोसेस आहे असं नाही आहे. आपण काय बघितलंय त्यामध्ये, यामध्ये तुम्हाला हे जे व्हॉल्यूम क्रिएट करायची प्रोसेस आहे ना, हे डिफरंट मिळतील. जर तुम्हाला एक एम्प्टी डायरेक्टरी क्रिएट करायची असेल, हा आपण जर ऑफिशियल व्हॉल्यूम पर्सिस्टंट व्हॉल्यूम इन कुबरनेटिस इथे जर बघितलं तर त्याचे डिफरंट वेज मिळणार व्हॉल्यूम क्रिएट करण्याचे. तर ते तुम्हाला थोडं एक्सप्लोर करायची आहे. ओके, किंवा जसं जसं तुम्ही समोर एक्सप्लोर करत जाणार तसं तसं ते तुम्हाला क्लिअर होत जाईल. मी तर फक्त पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेमचं सांगितलेलं आहे, बट इथे आणखी वेगवेगळे पोर्शन्स तुम्हाला मिळतील की व्हॉल्यूम क्रिएट कसा करायचा. बघा इथे काय दिसतंय, इथे बघा नेम काय दिलेलं आहे, कॉन्फिग व्हॉल्यूम. ठीक आहे, आता एक कॉन्फिग मॅप बनलेली असेल ती कॉन्फिग मॅप ऍज अ व्हॉल्यूम आपण यूज करतो. कळलं का, कॉन्फिग मॅप बनलेली आहे आणि त्या कॉन्फिग मॅपचं नाव काय, लॉग कॉन्फिग. आणि त्या कॉन्फिग मॅप मध्ये 2 आयटम्स आहेत, ते म्हणजे 2 कीज आहेत, की दिस वन आणि पाथ दिस वन. ओके, तर कॉन्फिग मॅप मध्ये जो कंटेंट आहे तो ऍज अ व्हॉल्यूम यूज केलेला आहे. ठीक आहे, कॉन्फिग मॅपला ऍज अ व्हॉल्यूम यूज केलेला आहे आणि ती कॉन्फिग मॅप एका पर्टिक्युलर लोकेशनला माउंट केलेली. कळलं, एका कॉन्फिग मॅपला काय कन्सिडर केलं इथे, ऍज अ व्हॉल्यूम आपण क्रिएट केलेला आहे. आणि देन ते कॉन्फिग मॅप व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम आपण कुठे माउंट करतोय, तर या पर्टिक्युलर लोकेशनला. कळलं, ठीक आहे. तर हे मी यूज करतोय सध्याच्या कंडिशनला माझ्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, कारण मला एक कॉन्फिग मॅप आहे, ती कॉन्फिग मॅप ती कॉन्फिगरेशन फाईल आहे, ती फाईल अख्खी यूज करायची आहे ऍज अ एका लोकेशनसाठी, या पर्टिक्युलर लोकेशनसाठी /etc/config साठी. क्लिअर झालं. सो कॉन्फिग मॅपला तुम्ही ऍज अ व्हॉल्यूम यूज करू शकता. देन त्यानंतर जर एखादी पर्टिक्युलर डायरेक्टरी क्रिएट करायची असेल, इथे लिहिलेलं आहे हा कॉन्फिग मॅपला कसं यूज करायचं. देन तुम्हाला इथे दिलेलं असेल mtdir, दिसतंय mtdir. यस, स्क्रीन दिसत नाही. ओके, चेक नाव. ओके, सो इथे आता आपण काय बघतोय mtdir. ठीक आहे, कॉन्फिग मॅपचं तुम्ही करू शकताय. देन आता mtdir होऊ शकते तुम्हाला एखादी एम्प्टी डायरेक्टरी पाहिजे जे की समोर तुम्हाला त्यामध्ये लॉग स्टोअर करायची आहे किंवा काही वेगळं स्टोअर करायचं असेल, राईट, ऍज पर द रिक्वायरमेंट. तर एम्प्टी डायरेक्टरी सुद्धा तुम्हाला इथे क्रिएट करता येईल. आता ते कसं करायचं सर, तर इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, mtdir आणि ते साईज किती लिहायची आहे, ते साईज. आणि हे नाहीही लिहिलं, फक्त कर्ली ब्रॅकेट आपला जो असतो mtdir च्या समोर कर्ली ब्रॅकेट देऊन ब्लँक सोडून द्यायचं, काही लिहायचं नाहीये. तर ती एम्प्टी डायरेक्टरी क्रिएट होणार आणि ती mtdir कॅचे व्हॉल्यूम या नावाने क्रिएट होईल. आणि हा व्हॉल्यूम आपण कुठे अटॅच करणार, /catching. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट समजलं, यानी हा mtdir क्रिएट होणार, एम्प्टी डायरेक्टरी क्रिएट होणार. नेक्स्ट आणखी भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे इथे, जे तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल आणि भरपूर डेप्रिकेटेड आहे, तर काही बघायची गरज पण नाहीये. तर जे आपण बघितलंय mtdir आणि कॉन्फिग मॅप हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे रेग्युलर यूज होतात, मी स्वतः यूज करतोय, तुम्हाला पण ते एक्सप्लोर करावं लागेल.
अंडरस्टूड? ठीक आहे. हा, तर हा एक छोटासा इम्पॉर्टंट पॉइंट मला तुम्हाला सांगायचा होता. बाकी होस्ट पाथ जो आपण ऑलरेडी एक्सेस केलाय कधी, काल. ठीक आहे. होस्ट पाथ मध्ये कसं केलं होतं आपण, आपल्या एक लोकेशन आणि ते टाईप डायरेक्टरी देणार आणि त्यानंतर त्याला कुठे या लोकेशनला माउंट करणार. क्लिअर आहे? हा. सो व्हॉल्यूम माउंट आपला आपण बघितलेला आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, समोरचा कन्सेप्ट बघणार आहोत. समोरचा कन्सेप्ट आहे आपला कोणता, मिनिक्यूब. सो मिनिक्यूब इन्स्टॉलेशन आपण बघा. मिनिक्यूब इन्स्टॉलेशन साठी माझ्याकडे फाईल आहे ऑलरेडी अवेलेबल. सो वी विल यूज दॅट मिनिक्यूब. सो इथे दिसतंय तुम्हाला मिनिक्यूब, हेलो मिनिक्यूब और मिनिक्यूब स्टार्ट. तर हे ऑफिशियल डॉक्युमेंट्स तुम्हाला यूज करायचे आहे. कशासाठी यूज करणार, मिनिक्यूब इन्स्टॉलेशन साठी. तर आता आपल्याला AWS चा अकाउंट पण लागेल. त्यामध्ये आपण काय करणार, एक इन्स्टन्स क्रिएट करणार आणि इन्स्टन्स मध्ये मिनिक्यूब इन्स्टॉल करणार. क्लिअर? ओके. सो AWS इन्स्टन्स लॉग इन करू आपण. आता हे एक्सेस होत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, मिनिक्यूब. हा, तर बघा मिनिक्यूब मध्ये आता सर्वात आधी हा काय आहे, तर मिनिक्यूब हा एक असं प्रॅक्टिस करण्यासाठी, कुबरनेटिसची प्रॅक्टिस करण्यासाठी असलेला एक एकदम मिनिमम छोटासा एक क्लस्टर आहे. आता हा असतो काय, एक कंटेनर माहिती आहे आपल्याला, कंटेनर असतो. ठीक आहे, डॉकर कंटेनर असतो. डॉकर कंटेनर ऍज अ स्लेव्ह, ऍज अ कंट्रोल प्लेन, दोघांचेही काम तो एकटाच करतो. कळलं? तर एक सिंगल कंटेनर बट दोघांची ऑपरेशन करणार. क्लिअर झालं? आणि असणार काय, एक सिंपलचा कंटेनर. बट आता ते सगळं मिनिक्यूब वगैरे हे सगळं परफॉर्म करण्यासाठी मिनिक्यूबला काय काय रिक्वायरमेंट हवी आहे, त्याची रिक्वायरमेंट आहे बघा. जर आपण इन्स्टन्स बघतोय, इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय, तर 2 कोर CPU अँड मोर पाहिजे त्याला. 2 GB ऑफ फ्री मेमरी पाहिजे, 20 GB ऑफ डिस्क स्पेस पाहिजे, इंटरनेट कनेक्शन पाहिजे. क्लिअर आहे? तर हे त्याची हार्डवेअर रिक्वायरमेंट झाली. त्यानंतर त्याची रिक्वायरमेंट आहे सॉफ्टवेअरची. तर त्याला काय पाहिजे, डॉकर पाहिजे, डॉकर किंवा कंटेनर इंजिन. कशासाठी लागतो कंटेनर इंजिन, कंटेनर क्रिएट करण्यासाठी. ओके, तर तो डॉकरचा यूज करेल कंटेनर्स क्रिएट करण्यासाठी. क्लिअर आहे? हा, तर हे रिक्वायरमेंट समजली. हा, इन्स्टॉलेशन मध्ये आता कुठल्या लोकेशनला करायचं आहे तुम्हाला इन्स्टॉलेशन, तर इथे दिलेलं आहे. तर आपल्याला लिनक्स यूज करायचं आहे आणि बायनरी 2 कमांड्स मध्ये इन्स्टॉलेशन होऊन जाईल. मिनिक्यूबचं इन्स्टॉलेशन 2 कमांड्स मध्ये होऊन जाणार. बट हा ही क्लस्टर है ना, मिनिक्यूब क्लस्टर. पण याच्यावर काम करण्यासाठी आता आपण किलर कोडामध्ये पण बघितलंय, क्लस्टरवर काम करण्यासाठी काय लागतो, काय आवश्यक असते. हा, क्लस्टर काय, क्लस्टर इंजिन असं काय. आपण मिनिक्यूब किंवा कुठल्याही कुबरनेटिस क्लस्टरवर जर आपल्याला काम करायचं असेल, मॅनेज करायचं असेल सगळ्या गोष्टी, तर कशाने कव्हर केल्या आहेत. kubectl बघितलं का. kubectl काय आहे, हे तर कुबरनेटिसवर काम करण्यासाठी लागणारा CLI टूल लागतो ना. हा, त्यांनीच आपण अप्लाय करणार ना सगळ्या गोष्टी. बरोबर आहे का. हा, मग कसं विचारताय तुम्ही. तर kubectl ची एक रिक्वायरमेंट असेल. 3 रिक्वायरमेंट आहे तिथे बघा. याला एक डॉकर इन्स्टॉलेशन हवं आहे, एक हा एक मिनिक्यूब स्वतः, आणि क्लस्टरवर काम करण्यासाठी लागणारं आपलं kubectl एक इन्स्टॉलेशन करावं लागेल. तर 3 टर्म्स आपण ऍज अ सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार, तेव्हा कुठे हा मिनिक्यूब आपला ऍक्सेस होणार. ठीक आहे. सो लेट्स डू इट. इन्फॉर्मेशन सगळी इथे दिलेली आहे. तर इन्स्टॉल करण्यासाठी PIP कमांड थ्रू मिनिक्यूब
क्यूबसीटीएल मिनीक्यूब कमांडने करू शकता. मिनीक्यूब स्टार्ट ही कमांड आहे. हे झाल्यानंतर सर्व्हिसेस रिलेटेड आणि क्यूबसीटीएल मिनीक्यूब भरपूर सारे एक्झाम्पल तिथे दिलेले आहेत. एक्झाम्पल इट मीन्स त्याचे कमांड्स. EC2 इन्स्टन्स वर आपल्या लॅपटॉप मध्ये होऊ शकतं, पण आपल्याला तिथे करायचं नाहीये. वी आर हॅव्हिंग अवर AWS अकाउंट, राईट. सो AWS अकाउंट वरच करू, ते बेटर राहील. ठीक आहे. वैष्णवी आहात तर मला MFA द्याल. हो सर. बघा 433 433 891. 891. ओके. तर AWS आपल्याला मिळालं आहे. आता त्यांनी रिक्वायरमेंट मध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला. रिक्वायरमेंट मध्ये तर रिक्वायरमेंट मध्ये तो डिमांड करतोय कशाची, 2 कोर CPU, 2 GB रॅम आणि 20 GB स्टोरेज. तर आता जेव्हा आपण इन्स्टन्स क्रिएट करणार तर आपल्याला ह्या तिन्ही हार्डवेअरची, ह्या तिन्ही गोष्टींची रिक्वायरमेंट फुलफिल करावी लागेल. सो जेव्हा आपण EC2 वर येणार तर ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी EC2 इन्स्टन्स टाईप कोणता घ्यावा लागेल ते चेक करायचं. ठीक आहे. सो आय थिंक इथे VPC नाही आहे. सो मुंबईमध्येच येऊ आपण. So launch instance, ठीक आहे. सो सिंपल इथे काय लिहिणार, मिनीक्यूब लिहिणार अँड देन इथे आपल्याला यूज करायचं आहे उबंतू. तर इथे T3.micro मध्ये आपली रिक्वायरमेंट फुलफिल होईल का ते सांगा. देन आपल्याला कोणता रिक्वायरमेंट इन्स्टन्स टाईप घ्यावं लागेल, त्यापेक्षा थोडासा हायर वाला, ज्यामध्ये 4 GB पर्यंत तरी रॅम यायला पाहिजे. परफेक्ट. T3.micro आपल्याला 1 GB रॅम देतोय, बट त्याची रिक्वायरमेंट आहे 2 GB रॅम. सो यापेक्षा जास्त 2 GB रॅम, 2 कोर CPU आपण घेऊ C4. ठीक आहे. फ्री टायर इलिजिबल 4 दिसत आहेत आपल्याला, त्यापैकी C7 वाला आपल्याला यूज करावं लागेल. 2 कोर CPU, 4 GB रॅम. ओके परफेक्ट, घेतलाय आपण. अँड देन की आपली कोणती आहे इथे VPC, हे बाकी सब डिफॉल्ट ठेवणार. सिक्युरिटी ग्रुप आपला एक्झिस्टिंग, MySG इथे ऑलरेडी आहे. देन त्यानंतर 20 GB प्लस स्टोरेज. ठीक आहे. हां 25 करून देऊ. दॅट्स इट. त्यानंतर आणखी काय करायचं आहे का इथे नाही. तर सिंपल लॉन्च इन्स्टन्स लॉन्च झाल्यानंतर आता नेक्स्ट रिक्वायरमेंट, आता हे तिन्ही रिक्वायरमेंट झालेली आहे. इंटरनल कनेक्शन आहे. आता त्याची रिक्वायरमेंट काय आहे, डॉकर. तर डॉकर इन्स्टॉल करावं लागेल है ना. तर डॉकर इन्स्टॉल करण्यासाठी डॉकरचा पेज, डॉकर इन्स्टॉलेशनचा पेज आपण ऑलरेडी केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे काय करतो आपण इन्स्टॉलेशन.
तर इन्स्टॉलेशन वाला पेज आपण आलो इथे. उबंतू वर इन्स्टॉलेशन करणार. उबंतूचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी काय पाहिजे, तर या काही कमांड्स आपल्याला आवश्यक असतात. हिअर करेक्ट आहे. हा, तर हेच काम आपण करणार. तर इन्स्टन्स वर येऊ. आणखी आपल्याला एक रिक्वायरमेंट आहे कोणती, kubectl. सो kubectl install kubectl ऑन उबंतू. तर AWS एक ऑफिशियल पेज आहे kubectl इन्स्टॉल करण्यासाठी, तो यूज करा. अदरवाइज नॉर्मल ज्या बाहेर सेटअप मिळेल तो यूज करा. बट AWS मध्ये 2-3-4 कमांड्स मध्ये तुमचं kubectl इन्स्टॉल होऊन जाईल. ओके, सो kubectl. हा, तर kubectl सध्या वर्जन कोणता सुरू आहे, 1.35. तर एक आपण काय करू, 3-4 घेऊ, म्हणजे स्टेबल आहे असं कन्सिडर करून. देन इथे काही ऑप्शनल स्टेप्स आहेत, हा फॉलो करायचे आहे. देन काही चेकसम आपल्याला इथे दिलेला आहे, हे फॉलो करायचे आहे. 2-3 कमांड्स दिलेले आहेत, ते एवढे आपण फॉलो करू आणि देन याचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट करू. ठीक आहे. मॅक ओएस नको आपल्याला काय पाहिजे, लिनक्स वाला पाहिजे. परफेक्ट. सो सिंपल, आपण EC2 इन्स्टन्स एक्सेस घ्या आणि हे काम सुरू करा. हे इन्स्टन्स तुम्ही डिलीट नाही केलेलं, तर मी टर्मिनेट करतोय. ठीक आहे. तर लेट्स कनेक्ट विथ आवर मिनिक्यूब इन्स्टन्स, क्लाउड शेल. डॉकरच्या कमांड्स आपल्याला आवश्यक आहे, तर डॉकरच्या कमांड्स आपण इथून कॉपी करून घेऊ डॉकर इन्स्टॉलेशन मधनं. ठीक आहे. तर काय करणार, आपण एक फाईल क्रिएट करणार. हे आता 1 बाय 1 करण्यापेक्षा आपण काय करू, एका फाईल मध्ये पूर्ण कमांड्स कॉपी करू आणि त्या फाईलला एक्झिक्यूट करू. कसं करतो आपण, नॅनोज यूज केलं पाहिजे असं नाहीये, तुम्ही कुठलाही यूज करू शकता. ठीक आहे. तुम्ही कॅट यूज करा, तुम्ही VIVM काही यूज करा. आय एम कम्फर्टेबल विथ नॅनो, म्हणून मी यूज करतो. तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही यूज करा. हा, आणखी नेक्स्ट रिक्वायरमेंट. हा, तर मी काय केलंय, एक सिंपलचा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी कॅप्चर करून ठेवलेल्या आहेत, जे की इझिली अंडरस्टूड होईल तुम्हाला. मिनिक्यूब साठी मिनिक्यूब इन्स्टॉलेशन हिअर. ओके. सो मिनिक्यूब इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट आणि 3 टर्म्स, डॉकर, मिनिक्यूब अँड kubectl. सो डॉकर इन्स्टॉल करण्यासाठी एकतर तुम्ही डायरेक्टली, हे कशाचं आहे, यम वाला आहे, उबंतू वाला इथे आहे. सो सेम जे आपल्या डॉक्युमेंटेशन्स मध्ये आहे तेच काम आपण इकडे केले, मी ते मेन्शन केलेले आहे, तर तेच करूया. फास्ट मध्ये मिळालंय आपल्याला ऍक्सेस, SSH-i ID_RSA आणि सिंपल IP ॲड्रेस इन्स्टन्सचा कॉपी. बघू ना, लागलं तर करून टाकू. ठीक आहे. SSH-i ID_RSA उबंतू @IP ॲड्रेस एंटर. सध्या तरी ऍक्सेस मिळाला. ठीक आहे. वेल अँड गुड. सो सिंपल, लेट्स क्रिएट नॅनो docker.sh. काही लिहा तुम्ही, SS मध्ये क्रिएट करा फक्त. ठीक आहे. आणि डॉकर इन्स्टॉलेशन करायचं आहे, तर डॉकरचे हे पूर्ण कमांड्स इथे मी कॉपी करतोय. आणखी एक कमांड मला कॉपी करायची आहे, ती कोणती आहे, इन्स्टॉलेशन वाली, ही शेवटची कमांड. आणि -y द्यायचं.
क्लिअर झालं? तर मी कंट्रोल एक्स करतोय आणि इथून बाहेर निघतोय. एक्स सेव्ह करायचा आहे, येस करायचं आहे आणि एक्झिट. देन मला बॅश डॉकर डॉट एस एच एंटर. नेक्स्ट आपली प्रोसेस काय असणार? नेक्स्ट आपली प्रोसेस असणार की करायचं काय आपल्याला? मिनी क्यूब इन्स्टॉल करायचं आहे आणि kubectl इन्स्टॉल करायचं आहे. डॉकर इन्स्टॉलेशन झालं. सो थोडा वेट करू, हे कम्प्लीट होऊ देऊ डॉकर इन्स्टॉलेशनचा, मिनी क्यूब इन्स्टॉलेशन आणि kubectl इन्स्टॉलेशन. ऑनलाईन आवाज येतोय? हो सर. ओके परफेक्ट. सो इथे आपल्याला आता डॉकर -- व्हर्जन बघावं लागेल. डॉकर व्यवस्थित इन्स्टॉलेशन झालेलं आहे. परफेक्ट. नेक्स्ट अगेन आपल्या काही 1-2 कमांड्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे असेल त्या करून टाकू. डॉकर स्टार्ट करण्यासाठी डॉकर स्टार्ट स्टेटस चेक करू. स्टेटस काय आहे? वर्किंग आहे. ठीक आहे, म्हणजे स्टार्ट करायची गरज नाही, तो ऑटो स्टार्ट झालेला आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट kubectl और मिनी क्यूब. दोन मिनी क्यूब इन्स्टॉल करण्यासाठी हा डॉक्युमेंटेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे? फक्त 2 कमांड्स. तो कॉपी करणार, तुम्हाला जर करायचं असेल अगेन काय करणार आपण? नॅनो मिनी क्यूब डॉट एस एच. तर यामध्ये तुम्ही ह्या 2 कमांड टाकून द्या. परफेक्ट राहील. करू शकतो आपण असं. -y लागतो का? -y देतो. -y ची गरज नसणार. ठीक आहे. नेक्स्ट इथून बाहेर निघू, ट्राय करू. मिनी क्यूब होईल का? ठीक आहे. सो मिनी क्यूब इन्स्टॉलेशन झालेलं आहे असं चेक करण्यासाठी मिनी क्यूब -- व्हर्जन चेक करून घेऊ. म्हणजे ओके, व्हर्जन हे काम नाही करत आहे, म्हणजे मिनी क्यूब आहे अवेलेबल. व्हर्जन सिंपल. ठीक आहे. तर मिनी क्यूबचा व्हर्जन पण इथे दिसतोय v1.38. डॉकर पण झालं, मिनी क्यूब पण झालं. नेक्स्ट आहे आपली प्रोसेस कशासाठी? kubectl साठी. तर kubectl इन्स्टॉल कुठून केलं आहे? तर मी ऑफिशियल पेज वरून इन्स्टॉल केलेलं आहे. तर ऑफिशियल पेज मध्ये इथे दिसेल तुम्हाला लिनक्स आणि हा आहे. ह्या काही कमांड्स इथे एक्झिक्यूट करावे लागतील तुम्हाला व्हर्जन नुसार. तर पहिली कमांड कॉपी करा, हियर पेस्ट, एंटर. एक kubectl तो इन्स्टॉल करेल. याच्यानंतर डायरेक्ट हे ऑप्शनल टर्म्स आहेत, हे करायचे असेल तर करू शकतो, नाहीतर काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट ह्या काही इथे बेसिक टर्म्स दिलेले आहेत त्या आपण चेक करू. LL करून चेक करा. आपल्याला kubectl पॅकेज मिळतो. आता याला काय करतोय आपण? एक्झिक्युशनची परमिशन्स देणार, त्याला अनलॉक करणार. नो सच फाइल और डायरेक्टरी. ओके. परफेक्ट. ही एक कमांड दिसतीये इथे. एक्झिक्युशनची परमिशन इथे द्यावी लागेल. एंटर. देन त्यानंतर पाथ आपण सेटअप करणार. पाथ सेटअप करण्यासाठी ही कमांड एक्झिक्यूट करणार आणि देन त्यानंतर मिनी क्यूब बॅश आरसी मध्ये ऍड करणार. and then now kubectl version working. ठीक आहे. तर तिन्ही टर्म्स
हा, आता ह्या टर्म्स पूर्ण इन्स्टॉलेशन साठी 3 वेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला यूज करावं लागेल, मिनिक्यूबचा, डॉकरचा आणि क्यूबसीटीएलचा. तर त्या टर्म्स तुम्ही काय करायचं, एका लोकेशनला काढून घ्यायचं, जसं मी केलेलं आहे. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने मी एका फाईलमध्ये त्या तिन्ही टर्म्स काढलेले आहेत, इझी करण्यासाठी तुम्ही पण काढून ठेवा, काय प्रॉब्लेम होणार नाही. इवन इझी राहील काम. समोर जेव्हा पण तुम्हाला ते इन्स्टॉलेशन करून बघायचं असेल तेव्हा प्रत्येक वेळेस 3 डॉक्युमेंटेशन वर जायची गरज नाही. परफेक्ट. किंवा 2-3 या फाईल बनवून ठेवा, बॅश आरसी बॅश. परफेक्ट. आपल्याला करायचं काय, क्लस्टर क्रिएट करायचं आहे. तर मिनिक्यूब स्टार्ट. कोणती कमांड आहे, मिनिक्यूब स्टार्ट. सुडो द्यावं लागेल का, सुडोचीच गरज आहे. ठीक आहे. हा, तर आता इथे बघा, याने काहीतरी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ऑटोमॅटिकली सिलेक्टेड द डॉकर ड्रायव्हर. ओके, डॉकर ड्रायव्हर सिलेक्ट केला आहे. शुड नॉट बी यूज विथ रूट प्रिव्हिलेज. काय म्हणताय तो, शुड नॉट बी यूज ॲज रूट प्रिव्हिलेज. यूज टू कंटिन्यू ॲज रूट. यूज काय करतोय, -फोर्स. सो ठीक आहे, -फोर्स यूज करू आपण. एंटर. तर बघा आता काय करतो तो, पुलिंग बेस इमेज, डाउनलोडिंग कुबरनेटिस, and then now it's doing something to create a cluster. Okay, and after this we will see a container as a complete cluster. Clear? Okay, so what it's doing, it's gathering all the dependencies, libraries to perform as a cluster. Checking yes there is a docker available in system or not. docker available होगा असेल तर तो कंटेनर क्रिएट करू शकेल. ठीक आहे. हा, मी विसरलो, आपल्याला थोडं इंग्लिश मध्ये जास्त बोलायचं आहे ना. So now you can see CPU core, how much CPU core it's using, 2 core CPU, right? And then look at the memory, 3.72 MB, right? 3072 MB. It means like 3 GB. And yes, so that's why it's always better to use more than 4 GB. But now we are not doing complex things in Minikube, using Minikube, so 4 GB is good enough. Perfect. Yes, here you can see Docker PS. परमिशन डिनाइड means sudo required. एक काम करू, sudo वर जाऊ आपण डायरेक्ट, sudo -i and then docker ps मध्ये चेक करा. हा आहे तुमचा एक क्लस्टर. हा कंटेनर म्हणजेच काय आहे, तुमचा क्लस्टर आहे, जो ऍज अ मास्टर पण काम करेल आणि ऍज अ स्लेव्ह पण काम. स्लेव्ह मीन्स वर्कर, गुलाम. Okay. So here you can see the name Minikube and all other information related to this cluster. काही कन्फ्युजन, काही डाऊट, काही इश्यू समजलं इथपर्यंत? पक्का? ठीक.